नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। डीसीसी बँक निवडणूक बिनविरोध न झाल्यास जारकीहोळी बंधू प्रभाकर कोरे अरविंद पाटील यांच्या पाठीशी थांबणार। माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी यांची माहिती। डीसीसी बँक बेळगाव संचालक मंडळाची निवडणूक 19 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे। ही निवडणूक नेहमी पक्षविरहित होत असते। खानापूर तालुक्यातून माजी आमदार व डीसीसी बँकेचे विद्यमान संचालक अरविंद पाटील यांना डीसीसी बँकेचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे। ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत। खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सुद्धा आपापसातील मतभेद विसरून अरविंद पाटील यांना पाठिंबा व्यक्त करावा अशी मी त्यांना पत्रकारांच्या माध्यमातून विनंती करतो। तसेच निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करूनही शेवटी निवडणूक होत असेल तर आम्ही सर्व जारकीहोळी बंधू रमेश जारकीहोळी, सतीश जारकीहोळी व स्वतः मी भालचंद्र जारकीहोळी व कुटुंबीय तसेच माजी खासदार प्रभाकर कोरे, माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब जोले यांच्यासह आदी मान्यवर मंडळी अरविंद पाटील यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणार असल्याचे राज्याचे माजी मंत्री व केएमएफचे अध्यक्ष व अर्बावी मतक्षेत्राचे विद्यमान आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी शुभम गार्डन या ठिकाणी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। यावेळी डीसीसी बँकेचे चेअरमॅन अप्पासाहेब कुरगुडे, कित्तूरचे माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अंतेश दोडगौडर, डीसीसी बँकेचे संचालक राजू अंकलगी, शंकरगौडा पाटील, माजी आमदार अरविंद पाटील उपस्थित होते। शुभम गार्डन खानापूर या ठिकाणी अरविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खानापूर तालुक्यातील सर्व पीकेपीएस सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळाच्या सर्वसाधारण संवाद सभेला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन वरील माहिती त्यांनी दिली। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की विठ्ठल हलगेकर हे आमच्या पक्षाचे भाजपचे आमदार आहेत। अरविंद पाटील हे सुद्धा भाजपचेच आहेत। हलगेकर यांच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न केला आहे, त्यामुळे त्यांनी कोऑपरेटिव्ह क्षेत्र अरविंद पाटील यांच्यासाठी सोडावे अशी विनंती आम्ही करत आहोत। दोघांचे एकमेकाविरोधात मतभेद आहेत, दोघांनाही आपले मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे व हलगेकर यांनी अरविंद पाटील यांना पाठिंबा द्यावा असे सांगितले। तसेच ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध न झाल्यास आम्ही सर्व जारकीहोळी बंधू व प्रभाकर कोरे, माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब जोले यांच्या सर्व नेते मंडळी अरविंद पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे थांबणार असल्याचे सांगितले। पुढे बोलताना भालचंद्र जारकीहोळी म्हणाले की कन्फर्म ಅಂದ್ರೆ ಡೇಟ್ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಕಮಿಷನರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ನಿಂದ ಡೇಟ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು। ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ನವರು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅಕ್ಟೋಬರ್ 19ಕ್ಕೆ ಡೇಟ್ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಸಂಡೇ ಐತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವು ಡೇಟ್ ಕೊಟ್ರೆ ಈಗ ಡೇಟ್ ಅನ್ನು ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ। ಅಂದ್ರೆ ಟೆಂಟೇಟಿವ್ಲಿ 99% ಅದ ಡೇಟ್ अक्टूबर 19 डीसीसी बैंक इलेक्शन। अभी हमारे पार्टी के एमएलए बीजेपी के मतलब उनको भी मैंने यहाँ से रिक्वेस्ट इसके लिए किया क्योंकि आपको मतलब एमएलए मतलब बनाया सब लोगों ने मिलके। कोऑपरेटिव अरविंद पाटिल को छोड़ करके पहले भी उनको रिक्वेस्ट किया था, लेकिन थोड़ा उनके मतभेद है। मतलब वो मतलब इन्होंने मुझे ऐसे कहा लेकिन उनको भी मतलब आपके थ्रू रिक्वेस्ट करता हूँ इस बार, क्योंकि अरविंद भी बीजेपी का है, आप भी बीजेपी का हो, आप एमएलए हो, मतलब आप अच्छी तरह से काम करो, इनको सपोर्ट करो करके रिक्वेस्ट करता हूँ। जब भी वो पर्सनली मिले तो तभी भी मैं रिक्वेस्ट करता हूँ। देखते हैं कितना होता है, हम लोग मतलब सॉर्ट आउट करने के लिए कोशिश करते हैं। उसके बाद भी अगर चुनाव होता है तो हम लोग अरविंद पाटिल के पीछे खड़ा ही होना पड़ता है। मैंने वही इसके लिए ओपन स्टेज में इनको भी मैंने बोला, क्योंकि वो भी आमदार है, कुछ मत बोलो, क्योंकि मतभेद रहते हैं लेकिन गुस्सा मत करो। मैंने इनको भी बोला पूरी सोसाइटी लोग, उनको भी ये मत करो। सबको अगर लास्ट टाइम वोट नहीं किया तो फिर भी उनको काम करो, आगे तो वोट करेंगे मतलब तो करके अरविंद पाटिल के साथ रह के हम लोग सब काम करेंगे, रिजल्ट अच्छा होगा ये उम्मीद है हमें। मतलब अगले जो अक्टूबर में चुनाव होएगा वो 5 साल के लिए होएगा, अगले मतलब टर्म के लिए। तो मतलब रिटर्निंग ऑफिसर उसका एक आयोग रहता है बेलगाम ने, उसने डीसी बेलगाम को मतलब लेटर लिखा है आप चुनाव करो। फिर उसके बाद उन्होंने बेलगाम असिस्टेंट कमिश्नर को रिटर्निंग ऑफिसर बना दिया। तो डीसीसी बैंक से वो लोग सलाह मशुरा करके फिर डेट मांगे थे। फिर डीसीसी बैंक ने मतलब वहाँ का जो सीईओ है तो 19 अक्टूबर ये सही रहेगा, संडे है करके डेट उन्होंने दिया है। तो 99% वही डेट फिक्स होएगा मतलब। तो अभी अनाउंस होना उतना ही बाकी है, मतलब वही होएगा 19 अक्टूबर में।